हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे पौर्णिमा आणि आज चंद्रग्रहण पण आहे. पण मी सकाळी लवकर उठलेली आहे कारण की आज आमच्या पप्पांचा म्हणजे माझ्या सासऱ्यांचा महाळ आहे म्हणून. मग सगळा स्वयंपाक वगैरे करायचा आहे. तर काल मी बऱ्यापैकी तयारी करून ठेवली होती. विसर्जनाला पण गेली होती गणपतींचं, म्हणजे मोठमोठे गणपती जे विसर्जन झाले ना त्यांची मिरवणूक वगैरे होती, त्यामुळे ते पण बघायला गेलेली. गणपती बघायला जाणं काही शक्य झालं नव्हतं कारण की पाऊस भरपूर होता आणि काल जरा पावसाने शांतता घेतलेली, त्यामुळे मग काल आम्ही गेलो होतो गणपती विसर्जन बघायला. तर त्याचाही व्हिडिओ मी पुढे ॲड केलेला आहे, जे काही थोडंफार शूट केलं होतं ते. आणि आत्ता सगळं स्वयंपाक करायचं आहे. काल वडी वगैरे लावून ठेवली होती, त्यामुळे आता बघूया पटापट पटापट करून घेऊ. भाजी वगैरे काल निवडून ठेवली होती, त्यामुळे जास्त काही नाही करायला लागणार आहे आता. पण बरेच प्रकार असतात त्यात, तुम्हाला माहितीच असेल. त्यामुळे मग एकटीने तेवढं करणं शक्य कितपत होईल, म्हणजे किती वेळ लागतो आहे किती नाही, म्हणून मग लवकरच उठली आहे. 5:30 वाजता उठली आहे मी. आता मला देवपूजा करून झालेली आहे. आता मी पुढे स्वयंपाकाला लागते. आणि कारण की स्वामी पण 10-10:30पर्यंत येतो म्हणालेत पूजेसाठी, म्हणून मग पटापट म्हटलं आवरून घेऊ. ते पूजा झाली की लगेचच जेवून जाणार आहे. तर मी आता आवरते. जास्त काही शूट घेत बसत नाही. जे काही थोडंफार होईल ते दाखवीन मी तुम्हाला. सगळं आवरून वगैरे पूजा करेपर्यंत 6 वाजले होते आणि इथे पूजा तर करून झाली होती. म्हटलं आता पुढे सगळ्या कामाला सुरुवात करूया, म्हणून मग आदल्या दिवशी तयारी झाल्यामुळे काही जास्त टेन्शन नव्हतं. ही डाळ बनवण्यासाठी आणि दलिया आणि तांदूळ, असं आमच्याकडे दलियाची खीर असते, म्हणून मग ते लावलं होतं. म्हटलं कुकरला लावून घेऊया आधी, मग एकीकडे ते लावून पीठ वगैरे मळता येईल आपल्याला. तोपर्यंत म्हटलं कुकर पण गार होईल, म्हणजे मग कुकर गार झालं की आपल्याला खीर वगैरे करून घेता येईल. आणि ही भाजी आदल्या दिवशी जी आणून निवडून वगैरे ठेवली होती ती, ह्या 5 प्रकारच्या भाज्या असतात. कोशिंबीर असते, कढी, वडी, वडे, घारगे, असं बरेच प्रकार असतात. पुरी, खीर, हे सगळं करायचं असतं. आणि चपाती पण करायची होती मला. त्यानंतर हे काकडीचे वडे करायचे होते ना, त्याचं सगळं सारण करून घेतलं. म्हटलं ती गरम करते आणि तोपर्यंत गार होईल. त्यानंतर मग काही शूट घेतलं नाही, 10:30 वाजलेले वाजलेले सगळा आहेत स्वयंपाक आणि झालेला माझा आहे. सगळा मी स्वयंपाक पुऱ्या झालेला केलेल्या. इथे. ह्या पुऱ्या केल्यात. त्यानंतर हे काकडीचे वडे, हे चपात्या पण त्यातच वडे केल्या होत्या. काकडीचे, चपात्या थोड्याशाच केल्यात. आणि ह्या सगळ्या भाज्या, भोपळ्याची भाजी, मेथीची भाजी, भेंडीची भाजी, ह्याच्यात कढी आहे, यात वाटाणा बटाटा आहे, यात गवारीची भाजी असेल, कारलं आहे, हे वरण आणि ते गवारीची भाजी आणि ही खीर. सगळं बनवून तयार झालेलं आहे. फक्त आता काकडीची कोशिंबीर करायची. टाईमच सगळं आवडलं आहे. फक्त काकडीची कोशिंबीर ती काय आता होईल लगेच 2 मिनटात. आणि स्वामी आलेले आहेत पूजेला. पूजा चालू झालेली आहे, त्यामुळे हे बसलेत पूजेला. आता कोशिंबीर करते आणि मी पटकन नैवेद्य भरते. नैवेद्य भरल्यावर दाखवेन तुम्हाला. तर भेटते थोड्या वेळाने. अवतार काय बघू नका माझा, सकाळपासून चालू आहेत कामं. अजिबात बसायलासुद्धा वेळ नाही मिळाला आहे. आणि मध्येच ऊन पाऊस असं चालू आहे. अतिबंधानं तव च महिमः. हा आमच्या चिपळूणचा ना नवसाचा राजा आहे. खूप सुंदर मूर्ती आहे. एकदम असं बघत राहावं असं वाटत होतं त्याच्याकडे. आणि खूप छान अशी मिरवणूक काढली होती सगळ्यांनी. आणि सगळे गणपतीने ह्यावेळी लागोपाठ आले होते, त्यामुळे असं हा गणपती गेला आहे मग त्या गणपतीसाठी थांबूया असं काही आम्हाला करावं लागत नव्हतं. त्यामुळे असे सलग गणपती आम्हाला बघता आले पटापट पटापट.
त्यामुळे मग आणि यंदा गणपती जरा उशीरच काढले होते, कारण तर पाऊस पण नव्हता ना, त्यामुळे गणपतीची मिरवणूक बऱ्यापैकी उशिराच निघाली होती. म्हणून मग आम्ही एका ठिकाणी थांबून मग बघत होतो. ज्या आणि हे जे गणपती बाप्पा आहेत ना, ती चिपळूणच्या महाराजांची मूर्ती आहे. इतकी सुंदर मूर्ती होती ना, कधी म्हणजे आपण जर का तिथे दर्शनाला गेलो ना, तर आपल्याला गणपतीच्या चरणाला हात लावायला मिळतं. चल आपण इतकं सुंदर वाटत होतं ना, म्हणजे तिथनं बाजूला मला जावंसंच वाटत नव्हतं, इतकं छान वाटत होतं बाप्पाजवळ गेल्यावर. खूप प्रसन्न असं वाटत होतं. गणपती बाप्पाच्या चरणी आपण प्रार्थना करू की सर्व भक्तांना बाप्पा तुझ्या सुखी ठेव आणि तुझी कृपा ही सर्वांवर अशीच राहू दे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना.